रामकृष्ण हरी माऊली. मी विनोद घाडगे. भेटी लागी जीवा लागलेसे आस. ही आस आता प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आणखी दाटून आली आहे, कारण विठोबाची पंढरी आता जवळ येऊ लागली आहे. पावलांना थकवा तर कधीच नव्हता, डोळ्यांना मात्र आता फक्त विठुरायाचं दर्शन हवं. ओठांवर अखंड नामाचा गजर करत वैष्णवांचा हा मेळा पंढरीची वाट चालतोय. हे सगळंच आज आपण पाहणार आहोत एबीपी माझाच्या खास कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा विठ्ठल माझी वारी. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, वारी म्हणजे भेटीची ओढ, सौख्याचा, भक्तीचा प्रवास. या प्रवासातल्या प्रत्येक क्षणाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय आपला लाडका छोटा वारकरी. त्याच्याकडून जाणून घेऊया आजचा वारीतला दिवस कसा असेल, आज नेमकं काय काय घडणार आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा छोटा वारकरी. आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे खास अपडेट्स घेऊन आलो आहे. सर्वप्रथम पाहूया संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. काल इंदापूरचा मुक्काम पार पडला आणि आज आपण सराटीच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. मी सध्या तुकोबारायांच्या पालखीसोबत चालत आहे आणि आजचा प्रवास शांत व भक्तिमय वातावरणात होणार आहे. पहिला विसावा गोकुळीचा ओढा श्री विठ्ठलवाडी येथे होईल. त्यानंतर वडापुरी सुरवड येथे वारकरी थोडा विसावा घेतील. दुपारचा मुक्काम बावडा येथे असेल. पुढे पालखी सराटीकडे मार्गस्थ होईल आणि आजचा मुक्काम सराटी येथे असेल. आता पाहूया माऊलींची पालखी. आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरडहून नातेपुतेच्या दिशेने प्रस्थान करत आहे. पहिला सकाळचा विसावा साधुबुवाचा ओढा येथे होईल. दुपारचा मुक्काम धर्मपुरी कॅनोल कारुंडे येथे असेल. त्यानंतर शिंगणपूर फाटा पानसकरवाडी येथे पालखी थोडा विसावा घेईल आणि आजचा मुक्काम नातेपुते येथे असेल. मित्रांनो, उद्याचा दिवस अत्यंत खास आहे. तुकोबारायांच्या पालखीत पारंपरिक आणि भावनिक निरासनान सोहळा पार पडणार आहे. वारीच्या अधिक अपडेट्ससाठी, लाईव्ह वारी पाहण्यासाठी आमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा. दिलेला QR कोड स्कॅन करून आत्ताच भेट द्या छोटावारकरी.com ला. म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी. आनंदाचे डोही आनंद तरंग, या ओळींचा अर्थ जर जगायचं असेल ना, तर एकदा तरी पंढरीची वारी करायला हवी. वारकऱ्यांचा तो उत्साह, तो जल्लोष, टाळ मृदंगाचा तो नाद अनुभवायला हवा. ज्ञानोबा तुकोबांच्या गजरावर मनसोक्त नाद धरायला हवा. ज्ञानोबा माऊली तुकाराम हो, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम कर्तव्य निभावत असताना जर वारी अनुभवायला मिळाली तर तो आनंद शब्दात मांडता येणं कठीण. पंढरीच्या वारीत ऑन ड्युटी असलेल्या महिला पोलिसांची अवस्था काहीशी अशीच झाली होती. त्यांच्याशी संवाद साधलाय एबीपी माझाच्या वारकरी अर्थात कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी. रामकृष्ण हरी. अर्थात वारी म्हणजे सगळ्यांची. या वारीमध्ये कुठलाच भेदभाव मतभेद नाही आहे. फार वेळा ऐकलं आहे आपण, पण हे सगळं अनुभवतो आहे आपण. आता स्वतःची नोकरी करत करत स्वतःचं कर्तव्य बजावत ह्या वारीचा आनंद घ्यायची संधी यांना मिळते. यांना सुद्धा त्या गोष्टीचं भाग्य वाटत होतं की माझी ड्युटी वारीकडे लागली आहे, रिंगणाकडे लागली आहे. कारण पहिल्यांदा पळतात ते पोलीस बांधव, त्याच्यानंतर पळतात ते झेंडेकरी, नंतर विनेकरी, आणि मग ही सगळा आश्वाचा पूर्ण कार्यक्रम पूर्ण होतो, हा सोहळा पूर्ण होतो. आपण यांना विचारूयात, हा सोहळा अनुभवताना या कर्तव्यासोबत हा वारकरी संप्रदायाचा आनंद घेताना कसं वाटतंय? या वारकरी संप्रदायाचा आनंद घेताना खरंच खूप आनंद होत आहे. कारण या वर्दी पाठीमागं मीही एक वारकरी आहे आणि त्या वारीचा अर्थ त्या वारीचा आनंद मला ड्युटी करत करत मिळत आहे. आणि 10 दिवसाची का असे ना, पण ही वारी आमच्या हद्दीतली आम्ही पूर्ण करत आहोत अगदी आनंदाने. म्हणजे आपल्या हद्दीमध्ये वारी येते आणि त्या वारीमध्ये आपली ड्युटी लागते, हे त्यांच्यासाठी भाग्य आहे. कारण आपण कर्तव्य बघतो, पण कर्तव्याच्या पाठीमागे एक माणूस आहे जो वारकरी आहे, जो वारीमध्ये मिसळण्यासाठी आतुर आहे. इच्छा सगळ्यांचीच असते वारी करायची, पण हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं आणि त्यातली ही सगळी मंडळी आहे. कसं वाटतंय ताई? रामकृष्ण हरी. मला अत्यंत सांगण्याचा आनंद होत आहे की माझ्या जन्मभूमीत कर्मभूमीत हा वारीचा बंदोबस्त लागलेला आहे आणि ताई माझ्या घरातल्या गत आहे. मी वारकरी संप्रदायातली मुलगी आहे. आज हा अत्यंत मंगलमय या पावनभूमीत नशीब लागतं माऊली. आणि ती विशेष म्हणजे वर्दीतली वारी, वर्दीतला बंदोबस्त म्हणजे माझा पहिला बंदोबस्त आहे. खरं या वर्दीमुळे सेवेचा योग भेटला. माऊली चरणी एवढी प्रार्थना आहे की जन्मोजन्मी मरेपर्यंत हा वारीचा बंदोबस्त मला लागावा. विशेष म्हणजे कित्येक वेळे हा माऊलींमुळे माऊलींचं नामस्मरण तोंडात येतं आणि एक शब्द विशेष म्हणजे बिना लाटीचा हा बंदोबस्त. इतर बंदोबस्तपेक्षा हा बंदोबस्त खरंच वेगळा आनंदमय आहे. मी एवढं सांगू इच्छिते अभंगद्वारा की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. खरंच या अभंगाप्रमाणे खरंच कुठेतरी आमचं पुण्य असेल की आम्हाला बंदोबस्त वारीत काहींचं खरंच धन्यवाद. एबीपी माझा यांचा धन्यवाद. रामकृष्ण हरी. टाळ्या. वा, एक वर्दीतलं व्यक्तिमत्व, एक महिला कॉन्स्टेबल इतकं सुंदर भजन म्हणू शकते. आम्हालाही आनंद आहे. म्हणजे आम्हाला नाही, तुम्हालाही जमतंय हे आम्हाला कळावं की तुम्ही फक्त आमच्या गाड्या अडवत नाही तर चांगले भजनही म्हणू शकता. त्याच्यामुळे तुमचं खरंच कौतुक आहे. कारण गाडी वारीत आणायची म्हटलं की तुम्ही फार वेळा थांबवता, कारण त्यात आमचं कल्याण असतं आणि तुम्ही कर्तव्य, निष्ठा आणि संप्रदाय सगळं एकत्र जोपासताय. तशा प्रणाम आहे तुम्हाला. एक मुलगी म्हणून तुम्हाला सगळ्या बहिणींना माझा साष्टांग दंडवत आहे आणि तुमच्या बंदोबस्ताला विनम्र अभिवादन करते आणि खरंच तुमचं कौतुक करून थांबते. रामकृष्ण भारत माता की जय. वंदे मातरम. या महिला पोलिसांसारखंच संसाराचा रोजचा व्याप थोडा वेळ बाजूला ठेवून अनेक माय मावल्या या वारीत सहभागी होतात. त्यांच्या भावना जाणून घेतल्यात शिवलीला पाटील यांनी. पाहूयात.
रामकृष्णारी. जगद्गुरू तुकोबाराय अर्थात वारकरी संप्रदायात 3 जगद्गुरू. प्रथम कृष्णमंदय जगद्गुरू, द्वितीय जगद्गुरू शंकराचार्य आणि तृतीय जे प्रापंचिक असून जगद्गुरू आहेत ते म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय, संत तुकाराम महाराज. ही सगळी माणसं त्या सोहळ्याला अनुभवण्यासाठी इथं आलेली आहेत. या सगळ्या माय माऊल्या ज्या वारी करताय. कुठून आलात? नाशिकवरून, निफाड तालुका. बरं, किती वर्ष झालं वारी करताय? पहिल्याच वर्षी. पहिल्याच वर्षी वारी आणि तुळशीची सेवा आहे, जिथे तुळस ही पांडुरंग परमात्म्याला सगळ्यात जवळची आहे. ज्याने तुळशीला स्वीकारलं परमात्मा त्याच्या दारी नांदतो, हा संप्रदायाचा विश्वास आणि संतांचं सांगणं आहे. त्याच्यामुळेच या तुळशीला वारकरी संप्रदायात आणि वारीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्याच तुळशी वागवणाऱ्या ह्या सगळ्या माय माऊल्या, आपण त्यांना विचारूया ही सेवा करताना, ही वारी करताना कसं वाटतंय? कसं वाटतंय? खूप खूप आनंद वाटतो. किती वर्ष झालं वारी करताय? माझं पण पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष कसं वाटतं? म्हणजे सगळं सोडून आलाय काय हो, कसं? घरची आठवण पण नाही येत. हे घरी ऐकू गेलं पाहिजे. घरची आठवण येत नाही म्हणतात. घरची आठवण नाही येत नाही अशी वारी चालू आहे. या तुळशीचं ओझं नाही होत. नाही होत. आता साधं चालायचं म्हणलं तरी पायात पाय अडखळतो, पण या सगळ्या माय माऊल्या तुळस घेऊन चालतात. माझी 5वी वारी आहे. एकदम छान वाटतं. नाशिक. या सगळ्या मायमाला नाशिक भागाकडल्या आहेत. अर्थात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या प्रांगणामध्ये राहणाऱ्या या सगळ्या मायमाऊल्या आज तुळस घेऊन जगद्गुरू तुकोबारायांच्या वारीमध्ये चालतात. हा आनंद काही वेगळा आहे. काय म्हणायचं आई तुम्हाला? आम्ही सिल्लोड तालुक्याचे आणि आम्हाला मजा वाटते. आमची 4थी वारी आहे. अजून करायचे. अजून करायचंय. अजून बोलण्यापेक्षा अजून वारी करायची असं म्हणणं आहे. अर्थात या सगळ्या मायमाऊल्या त्या वारीचा आनंद घेत आहेत आणि त्या आनंदातून आपल्याला वारीचं महत्त्व पोहोचलं जात आहे. रामकृष्ण. आषाढी एकादशी सोहळ्याला अजून एक आठवडा बाकी असताना शहरात मात्र म्हणजे पंढरपूर शहरात 5 ते 7 लाख भाविक दररोज दाखल होत आहेत. त्यांच्या ज्या काही व्यवस्था आहेत, शहरात जे काही रस्ते आहेत ते वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेले आहेत आणि त्यांच्या सोयीत सुविधांसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आता मैदानात उतरलेत. त्यांनी चक्क बुलेटवरून फिरून पूर्ण पंढरपूर शहराचा आढावा घेतला की शहरामध्ये ज्या काही सोयी सुविधा वारकऱ्यांसाठी केल्या त्यांची अवस्था काय आहे आणि सर्व वारकऱ्यांना हे त्यांच्यापर्यंत ह्या सेवा सुविधा पोहोचत आहेत का, त्यांची काही अडचण होत नाही ना, त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर शहर नेमकं किती सज्ज आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवान यांनी. आज पालकमंत्र्यांनी दुचाकीवर संपूर्ण पंढरपूर शहराची पाहणी केलेली आहे. वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. आपण त्यांच्याशी बोलू. दुचाकीवर आज आलाय, सगळीकडे फिरलाय, काय नेमकं? पाऊस पडतोय? पाऊस पडतो आहे, शहरामध्ये गर्दी आहे. आता गाड्यांच्या ट्रॅफिकचा लोकांना कमीत कमी वारकऱ्यांना त्रास व्हावा म्हणून दुचाकीवरनं येऊन माहिती घेतोय. तयारी अंतिम टप्प्यात आहे. बहुतांश तयारी झालेली आहे आणि ते पाहत असताना आज आम्ही दर्शन बारीच्या इथं आलो. वारकरी आणि भक्तांच्या अडचणी समजावून घेतोय. मला वाटतं प्रचंड आनंदात आणि उत्साहात वारकरी भक्त दर्शन घेतात. याच्यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही. काय तुम्ही संवाद मनापासून सांगतायत. चांगली सोय आहे, सगळ्या सोयी सुविधा आहेत, पाणी मिळतंय, स्वच्छता आहे, दर्शन मिळतंय आणि इतर नाश्त्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, सगळ्या व्यवस्था वारकरी बांधवांना मिळत आहेत. आणि त्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला सगळ्यांना दिसतोय. अगदी एखाद्याला अडचण आली तरी या ठिकाणी दवाखान्याची व्यवस्था आहे, औषधाची व्यवस्था आहे आणि जो उत्साह आज भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरचा विठुरायाचं दर्शन घेताना जो बघतोय, खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी आणि खास करून प्रशासनानं केलेली प्रचंड मेहनत आणि आमच्या सहकार्याने केलेली प्रचंड मेहनत खऱ्या अर्थानं कामाला आली याचा अर्थ असा होतो. म्हणून मला मनापासूनचा आनंद आहे की जे कष्ट आपण 1.5-2 वर्षापासून सगळी टीम घेते आणि त्याचा प्रत्यय आज येतोय आणि वारकरी आनंदानं दर्शन घेतो. ज्या पद्धतीने आपण दुचाकीवर आलेला आहात, काय बाकी प्रशासनाला आवाहन करार वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून दुचाकीचा जास्तीत जास्त वापर करण्यास नक्की सगळ्यांनी सूचना ताफे तर बंद केले पाहिजेत आणि आता हा शेवटचा प्रवास आहे. तयारीचा शेवटचा प्रवास बघितल्यावर मला वाटतं ताफे सगळ्यांचे बंद होतील आणि इथून पुढं ज्या ठिकाणी जाणं
आवश्यक आहे त्या ठिकाणी काही ठराविक लोकांनीच जावं आणि दुचाकीवरनं जावं अशा पद्धतीनंच काम करावं असं सूचना या निमित्तानं. आज सगळीकडे आपण दुचाकीवर हो बिलकुल बिलकुल शहरामध्ये तर नक्की. तर अशा रीतीनं आता पालकमंत्र्यांनी दुचाकीवर फिरून आता ही संपूर्ण यात्रेची पाहणी केलेली आहे आणि याचबरोबर त्यांनी संवादही साधलेला आहे, वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे, बाकीचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत सेवेसाठी आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि वारकऱ्यामध्ये खुशीचं वातावरण आहे. सर्व सुविधा योग्य प्रमाणात मिळत आहेत आणि दर्शन रांगेमध्ये आरोग्य सुविधा असेल, चहा पाणी आणि नाश्ताही सुरू केल्यामुळं वारकऱ्यात आनंदाचं वातावरण आहे. VIP दर्शन बंद केल्यामुळे झटपट दर्शन होत आहे. आता फक्त हीच त्यांची अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने मुळे दुचाकीचे वापर जास्तीत जास्त करावा आणि वाहनांचे ताफे टाळावेत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा. तर तिकडे सोलापुरात दाखल झालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं शहरभर विविध ठिकाणी उत्साहात आणि भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. यावेळी DK सामाजिक संस्थेच्या वतीनं तब्बल 20 फुटांची विठ्ठलाची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. या आकर्षक मूर्तीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. स्वागतस्थळी हजारो सोलापूरकरांनी गर्दी करत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीवर फुलांची उधळण केली. महाराजांचं दर्शन घेत आशीर्वादही घेतला आणि विठ्ठल नामाच्या गजरानं जयघोषानं अवघा परिसर दुमदमून गेला होता. आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातून दिंड्या पंढरपूरकडे निघालेल्या आहेत. त्यातलीच दिव्यांगांची एक दिंडी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी यवतमाळ ते पंढरपूर असा 500 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपुरात पोहोचणार आहे. दृष्टीहीन असले तरी अंतर्मनातून विठ्ठलाचं दर्शन घेण्याची, विठ्ठुरायाचं दर्शन घेण्याची त्यांच्या मनाची इच्छा आहे, त्यांची आस आहे आणि त्यासाठीच जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास करत हे दिव्यांग बांधव, दिव्यांग वारकरी पंढरीची वाट जवळ करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.